एकदा एक लहान मुलगी मनू होती, जी तिच्या वर्गात खूप मैत्रीपूर्ण आणि लोकप्रिय होती. तिची वर्गातल्या सगळ्यांशी मैत्री होती. वर्गात असे कोणी नव्हते जे तिला आवडत नव्हते. ती खूप दयाळू होती आणि नेहमी तिच्या मित्रांमध्ये व्यस्त असायची. तिला खूप आनंद वाटला की तिला शाळेत आणि तिच्या शेजारी इतके मित्र आहेत. फ्रेंडशिप डेला त्यांच्या वर्गाने एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये प्रत्येकाने 3 भेटवस्तू बनवून त्या त्यांच्या जिवलग मित्रांना द्यायच्या होत्या. मनू येत्या फ्रेंडशिप डेबद्दल खूप आनंदी होती आणि तिच्या मित्रांकडून भेटवस्तूंची अपेक्षा करत होती. जेव्हा सर्व भेटवस्तू वर्गमित्रांमध्ये सामायिक केल्या गेल्या, ती फक्त एक होती जिला कोणतीही भेट मिळाली नव्हती. तिला खूप वाईट वाटले आणि खूप रडली. तिने स्वतःशीच विचार केला की हे कसे शक्य आहे. तिने सगळ्यांची मैत्री होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि खूप मैत्रिणी बनवल्या होत्या, पण शेवटी कोणीही तिला आपला सर्वात चांगला मित्र मानत नाही. सर्वांनी येऊन तिला थोडा वेळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकजण निघण्यापूर्वी थोडा वेळ थांबला. मनूने इतरांसोबत अनेकदा हेच केले होते. त्या दिवशी जेव्हा ती घरी आली, तिचा उदास चेहरा पाहून आईने तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा तिने प्रश्न केला, मला खरे मित्र कुठे मिळू शकतात? तिच्या प्रश्नाने आईला आश्चर्य वाटले. आईने चौकशी केली असता मनूने शाळेतील दिवसाबद्दल सांगितले. तिची आई तिला सांत्वन देत म्हणाली, तुम्ही हसून किंवा काही चांगल्या शब्दांनी मित्र विकत घेऊ शकत नाही. जर तुम्हाला खरे मित्र हवे असतील तर तुम्हाला त्यांना खरा वेळ आणि आपुलकी द्यावी लागेल. खऱ्या मित्रासाठी तुम्ही चांगल्या आणि वाईट काळात नेहमी उपलब्ध असले पाहिजे. मनूने उत्तर दिले, पण मला सर्वांशी मैत्री करायची आहे. तिच्या आईने तिचे सांत्वन केले आणि उत्तर दिले, बाळा, तू एक सुंदर मुलगी आहेस, परंतु तू प्रत्येकाची जवळची मैत्रीण होऊ शकत नाहीस. प्रत्येकासाठी उपलब्ध होण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे फक्त काही खरे मित्र असणे शक्य आहे. इतर प्लेमेट्स किंवा ओळखीचे लोक असतील, परंतु ते जवळचे मित्र नसतील. हे ऐकून मनूला समजले की ती एक चांगली सहचर आणि ओळखीची आहे, पण ती कोणाचीही खरी मैत्रीण नव्हती. तिने कोणाशीही वाद न करण्याचा प्रयत्न केला होता. तिने सर्वांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला, पण आता तिला कळले होते की खरी मैत्री निर्माण करण्यासाठी ते पुरेसे नाही. मनूने तिचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आणि विचार केला की तिला खरे मित्र कसे बनवता येतील. फक्त त्याबद्दल विचार करून तिला समजले की तिची आई नेहमीच तिला मदत करण्यास तयार असते. तिने मनूच्या सर्व नापसंती आणि समस्यांचा सामना केला. तिने तिला नेहमीच क्षमा केली. तिचे मनूवर खूप प्रेम होते. मनू कानापासून कानात हसली. तिला हे समजले की तिला कोणालाही हवा असेल असा सर्वात चांगला मित्र आहे.